रीती त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेर आणा मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळं का गोरं काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेर आहे ब्रिटिश गॅजेटेर मध्ये ते गॅजेटेर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसीना कळून दे ना कुठली नोंद आहे अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरांगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्याची आईमाई करणारा जरांगे अरे लाकडाचं पण बोलले अरे लाकडाचं एक मिनिट लाकडाचं हे बघा जो तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचंय लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही 59 लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री म्हणत होते मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते धक्का लागणार नाही त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी पक्षांनी करावी पक्षांनी जाहीर कर अरे जरांगेच्या मागणीलाच विरोध आहे ना आमचा पूर्वीपासून जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय जरांगेच्या मागणीला समर्थन असत त्याच्या जवळ जाऊन बसलो असत ना प्रश्नच नाही जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी संघर्ष सरकारला करणार आहोत हा नक्की जातो तुम्ही बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली 55% काय असेल येणाऱ्या काळात कळलं भूमिका चौथा स्तंभ आहे ठीक आहे वेल चला लास्ट प्रश्न बाबा आहे का जे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदीप क्षीरसागर तो पापड्या आमदार कोण विवेक विजय पंडित बंडू जाधव अंबादास दानवे निलेश ओमराजे निंबाळकर निलेश लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील नारायण पाटील सुरेश धस तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार टाकतील बायकॉट करतील पापड्या झाला की चाल पापड्या बाजाला ओबीसी सर्व प्रश्न तर होतात ना